जय जय रामकृष्ण हरी. शुभ सकाळ. 365 दिवसांच्या प्रवचन मालिकेतील आजचा दिवस 31वा. नाम हा भगवंताचा अवतार. आजच्या युगात नाम हाच भगवंताचा अवतार आहे. सृष्टांचे रक्षण आणि दुष्टांचा नाश करण्याकरता मी अवतार घेतो, असे भगवंतांनी गीतेमध्ये सांगितले आहे. यावरून असे ठरते की सृष्ट आणि दुष्ट या दोघांचेही अस्तित्व आहे. त्यामध्ये दुष्टांकडून सृष्टांना त्रास होण्यातच भगवंताच्या अवताराची उत्पत्ती आहे. आजकाल पाहायला गेलं तर असं दिसतं की सृष्टांचे अस्तित्व जवळजवळ दुर्मिळच झालं आहे. म्हणजे ज्यांचा छळ झाला असता भगवंताने अवतार घ्यावा, ते सृष्टच नामशेष झाले आहेत. मग अवतार तरी कुणासाठी कसा व्हावा? याचा अर्थ अवतार होणारच नाही असे नाही, पण वस्तुस्थिती काय आहे ते यावरून आपल्याला समजेल. आजची परिस्थिती आणि पूर्वीच्या काळची परिस्थिती यामध्ये फरक आहे. पूर्वी सद्भावना जिवंत होती, पण ती उघडपणे कृतीत आणणे कठीण होते. आता सद्भावनाच नाहीशी झाली आहे, म्हणजे पायाच ढासळला. तिथे कृतीचा प्रश्नच उद्भवत नाही. पूर्वी सद्भावना सूक्ष्मकणे का होईना पण जिवंत होती, पण स्थूल प्रकट कृती दुर्घट झाली होती. त्यावेळी भगवंताला स्थूलात येऊन कार्य करणे गरजेचे होते आणि अशा वेळी अवतार घेऊन म्हणजे सगुण रूप धारण करून भगवंताने कार्य केले देखील. आत्ताचा प्रश्न दुर्वासना जाऊन सद्वासना कशी उत्पन्न होईल हा आहे. म्हणजेच कार्य सूक्ष्मातले आहे. जसा रोग तसे औषध किंवा काट्याने काटा काढावा या न्यायाने उपाययोजना सूक्ष्मातच केली पाहिजे. वासना बदलायला वासने इतके जबरदस्त इलाज पाहिजेत, आणि तो म्हणजे भगवंताचे नाम. चालू परिस्थितीशी झगडून मार्ग काढून देणारा असा जर कोणता अवतार असेल तर तो भगवंताच्या नामस्मरणाचा आहे. आणि त्याच्याकरता सर्वांनी भगवंताच्या नामाचा टाहो फोडणे गरजेचे आहे. हे कार्य भगवंताचे सुगुण रूप धारण करून होणे कठीण आहे. ज्या अर्थी कारण सूक्ष्मातले आहे त्या अर्थी त्याला इलाज देखील सूक्ष्मातलाच पाहिजे. म्हणून नाम अवताराची गरज आहे. प्रत्येक नामागणिक त्याचा अवतार आहे आणि त्याची कास धरणे म्हणजेच त्याचे नाव घेणे हे आमचे आजचे मुख्य कर्तव्य आहे. तेवढे केले की नाम आपले अवतार कार्य करून दाखवील. आपण आपले प्रेम प्रपंचाकडे लावले आहे, ते नामाकडे लावावे, म्हणजे नामस्मरणात आनंद येईल. मनाला नामाची चटक लागली आणि नामाच्या प्रेमातच मन रंगून गेले म्हणजे जन्म सफल झाला. नामाने कलीची सत्ता नाहीशी होते, म्हणून नामधारकाला कलीची बाधा होत नाही. आजचा भाग आवडल्यास लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा जय जय रामकृष्ण हरी. आणि अशाच अधिक माहितीसाठी आजच आपल्या ब्रह्मांड नायक चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवा. जय जय रामकृष्ण हरी.